इचलकरंजी महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 15 मधील नागरिकांचा मागास प्रवर्ग एनबीसी राखीव जागेतून निवडून आलेले भाजपचे उमेदवार राजू आप्पा पुजारी यांच्यात जात पडताळणीवरून वाद निर्माण झाला असून खोटे जात प्रमाणपत्र सादर करून निवडणूक लढविल्याचा गंभीर आरोप माजी नगरसेवक रवींद्र लोहार यांनी आज पत्रकार परिषदेत केला। रवींद्र लोहार यांनी सांगितले की राजू आप्पासो पुजारी यांनी निवडणूक अर्जासोबत उपविभागीय अधिकारी इचलकरंजी यांनी ऑक्टोबर 2010 मध्ये दिलेले धनगर 29 जातीचे प्रमाणपत्र सादर केले आहे। हे प्रमाणपत्र मिळविताना त्यांनी सप्टेंबर 2009 मध्ये मिळालेले कथित वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला वापरल्याचा दावा केला आहे। मात्र प्रत्यक्षात हा दाखला त्यांच्या रक्ताच्या नात्यातील नसलेल्या आणि केवळ नाव समान असलेल्या व्यक्तीच्या असल्याचा आरोप लोहार यांनी केला आहे। तसेच राजू आप्पासो पुजारी हे मूळ कर्नाटक राज्यातील एक्संबा तालुका चिक्कोडी सदलगा येथील रहिवासी असून तेथे त्यांची वडिलोपार्जित शेतजमीन व घर आहे। शिवाय ते कर्नाटक राज्यातील अधिकृत मतदार असून त्यांचे नाव कर्नाटक विधानसभा मतदार यादीत नोंदविलेले आहे, असेही लोहार यांनी नमूद केले। असे असताना महाराष्ट्र राज्यातील आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी त्यांनी बेकायदेशीर मार्गाने जात प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप त्यांनी केला। दरम्यान नामनिर्देशन पत्र छाननीच्या वेळी रवींद्र लोहार यांनी उमेदवार महाराष्ट्रातील रहिवासी असल्याबाबत लेखी आक्षेप नोंदविला होता। त्यावर उमेदवारांच्या वतीने ॲडव्होकेट PL काळे यांनी युक्तिवाद करत पुजारी यांनी नामनिर्देशन पत्रासोबत इचलकरंजी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 15 मधील मतदार यादीची उपायुक्तांकडून प्रामाणिक प्रत सादर केल्याचे सांगितले। या अनुषंगाने छाननी अधिकारी कागदपत्रांची तपासणी करून महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील निवडणूक नियम 9 नुसार सर्व पूर्तता झाल्याचे नमूद करत डिसेंबर 2025 मध्ये दाखल नामनिर्देशन वैध ठरविले, अशी माहिती ज्येष्ठ नेते पुंडलिक भाऊ जाधव यांनी दिली। मात्र प्रमाणपत्राच्या कथित गैरवापराचा मुद्दा अद्याप प्रलंबित असून या प्रकरणी जात पडताळणी समिती, पोलीस प्रशासन व महसूल विभागाकडून चौकशी होणार का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला। राजू आप्पासो पुजारी यांनी जाणून बुजून खोटी माहिती व चुकीची कागदपत्रे सादर करून शासकीय यंत्रणेची दिशाभूल केली असून आरक्षण व जात प्रमाणपत्र व्यवस्थेचा गंभीर गैरवापर केल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला।